ठोंबरे इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय हा मंच ज्यांनी सजवलाय ते ठोंबरे इव्हेंट्स असेल त्यांचं मात्र कौतुक केलं पाहिजे। अतिशय चांगलं हा मंच सजवलाय आणि त्याचे सर्व सन्माननीय कौस्तुभजी ठोंबरे आकाजी ठोंबरे यांचं देखील कौतुक झालं पाहिजे। कारण या मंचावरती तुम्ही पाहताय अतिशय आकर्षक सजावट तुम्हाला पाहायला मिळते, त्यासाठी त्यांचं कौतुक केलं पाहिजे। त्यासोबत ओम साई एमटीसी लाईव्ह या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ते करतात त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे। त्यासोबत डीजे एमएस आपलं देखील कौतुक आहे। तर एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय आपल्या मुख्य मंचावरती। आजच्या दिवसामध्ये अतिशय प्रभावी हिंदी आणि मराठी समालोचन ज्यांचं आपण ऐकलं, अतिशय कमी वयाच्या आणि कमी वेळेमध्ये अतिशय चांगलं समालोचन जे करतात ते सन्माननीय प्रथमेशजी ठाकूर सर मॅन फ्रॉम नितिवली कल्याण, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। सन्माननीय मोहम्मद यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न करतोय। प्रथमेश ठाकूर सर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केला जातोय। प्रथमेश ठाकूर सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। नेतिवली कल्याणचे समालोचक आणि अतिशय कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये अतिशय चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं आणि हिंदी आणि मराठी लँग्वेज मध्ये अतिशय प्रभावी समालोचन खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं। तो चलते फिर से एक बार मुकाबले की और एक पर एक ओवर नंबर पहला फिलहाल मैदान के अंदर देखिए ड्यू फैक्टर समय भी बहुत हो चुका है अब आधी रात का ये समय और आज के इस दूसरी रात का आखिरी मुकाबला मैदान के अंदर भूषण सफल हुए थे। इस बार बल्लेबाज राकेश ऑप्शन के बहुत बाहर निकल के मारने का प्रयास किया था लेकिन सीधे विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति होती हुई। हर एक डॉट बॉल यहाँ पर प्रेशर क्रिएट करे क्योंकि 3 ओवर का मुकाबला है और देखिए बड़ा हिट लगाना चाह रहे थे बल्लेबाज ऑप्टम के, कितने बाहर गए थे, लगभग विकेट के बहुत कोने पर थे। स्टेप आउट करके ड्राइव किया इस बार इनटू द गैप, वैकेंट एरिया ढूंढकर निकाला, गेंद निकल जाएगी कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। गैप में गेला थ्रू दी कवर्स, 4 रन मिलेंगे यहां पर
और स्कोर आकर पहुंचा 5 पर। आखिरी गेंद मिड ऑन, अच्छा कैच, ऑफ डिसमिसल, एक और विकेट का बदन। आसान सा कैच मिड ऑन पर, फील्डर वहां पर थे, शायद संकेत थे, और मिड ऑन पर एक बेहतरीन कैच। पहले ओवर का खेल समाप्त, 5 रन 2 विकेट के नुकसान पर। पहले ओवर का खेल समाप्त, पहले ओवर के बाद 5 रन 2 विकेट के नुकसान पर। अब 12 गेंदें आने वाली, बताएंगे टारगेट कितना सेट किया जाएगा। भूषण दादा चला थोडं स्पीडअप करा, परत उद्या डेला जायचंय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। काल शेवटच्या सामन्यामध्ये फक्त 21 धावांचं टार्गेट होतं आणि डवलेपाडा संघाने ते चेस देखील केलं, आणि आज देखील शेवटचा सामना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 आल्यात, त्यामुळे पुन्हा एकदा तसं चित्र पाहायला मिळेल का? काल तर पहिल्या ओव्हरमध्ये 1च धाव आली होती बघा। स्टॅटिस्टिक्स, कॅल्क्युलेशन, स्विंग अँड मिस, इथे मात्र रनआउटचा धोका पत्कारला आणि मिळेल देखील विकेट। लालगट्ट रणकंदन माजवणाऱ्या या बेल्स तुम्ही पाहतात ब्लिंक व्हायची सुरुवात झाली, कारण रनआउटची विकेट मिळाले। तिसरा धक्का, 5ला 3, बट विल बी प्लस। पाच धावा धावफलकावरती 3 विकेट गमावलेत बॅटिंग करत असताना बडवल बी प्लस संघानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला। भूमी 11 कुंदे टीमचे कॅप्टन भूषण दादा रोने यांना आपण पाहतात। प्रमोद सॅकिंग इन वरती उमेश, हाफ ट्रॅकर ऑनसाइडला खेळला, फटका चांगला आहे। डीप मध्ये फिल्डर थोडे फंबल होतात। 2 धावांचा प्रयत्न असेल आणि 2 धावा सहज इथे पूर्ण केल्या जातील। खर तर कॉमेंट्री बॉक्स मधून बॉलवरती नजर ठेवणं देखील थोडं मुश्किल झालं आता, कारण बॉल दिसत नाहीये, इतका दव आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे मी कॅमेरामॅनला, सगळे आमचे जे ऑफिशियल कॅमेरामॅन आहेत त्या सर्वांना हॅट्स ऑफ करेन, कारण इतका दव असताना देखील ते कॅमेरामध्ये आपला बॉल कव्हर करतात, आणि फक्त कव्हर करत नाही तर अक्षरशः बॉलवरचा स्टिकर देखील तुम्हाला दाखवतात। हेल्दी एज आहे, आणि शॉट बॅकवर्ड पॉइंटचे फिल्डर गली रिजन मध्ये वेगानं आला आणि चांगला झेल टिपलाय। खर तर युट्यूब सर्व्हरचा प्रॉब्लेम सुरू आहे, गेले 4 ते 5 दिवसापासून युट्यूब सर्व्हरचा प्रॉब्लेम सुरू आहे। सातत्याने युट्यूबच्या अकाउंटवरती, इंस्टाग्राम अकाउंट असेल, फेसबुक अकाउंट असेल, त्यावरती सातत्याने ते पोस्ट तुम्ही पाहत असाल। युट्यूब त्या गोष्टीची माफी देखील मागते, दिलगिरी व्यक्त करते, कारण युट्यूब कडून हा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे टेक्निकल टीम देखील यामध्ये काही करू शकत नाही। सातत्याने अगदी आपण पाहिलं तर जीटीसी देखील तोच प्रॉब्लेम फेस करते। काल देखील उत्तर भारतीय प्रीमियर लीग मध्ये आम्ही होतो तेव्हा देखील तिकडे हाच प्रॉब्लेम झाला। त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक जण 70 असू द्या किंवा कोणताही युट्यूब चॅनल असू द्या, प्रत्येक ठिकाणी तो प्रॉब्लेम फेस करावा लागतोय त्यांना, आणि लाईव्ह स्ट्रीमिंगला सर्वात जास्त प्रॉब्लेम येतोय। त्यामुळे ऑनलाईन प्रेक्षकांना विनंती आहे, काही जर गडबड वाटत असेल तर ती युट्यूब कडून आहे। 7 धावा 4 गडी बाद, स्टील 3 टू गो। आपण चर्चा करत होतो 20-21 बनतील की नाही, आता त्या देखील मुश्किल झाल्यात। ज्या प्रकारची गोलंदाजी, 1-2 मोठे फटके आले तर मॅच बदलू शकते, मॅच बदलायला वेळ लागत नाही। शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट तुम्ही खेळता, लॉप करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग बॉल अबेमध्ये आणखीन एक विकेट, निम्मा संघ गारात, 5वा धक्का लागलाय।
अगदी पत्त्यांच्या बंगल्याला हलकीशी हवा लागावी आणि बंगला कोसळावा त्याप्रमाणे हा डाव पूर्णपणे कोसळलाय. 5 विकेट 7-5. सात धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्या अतिशय विकट परिस्थिती बडवल बी प्लस संघाची आपल्याला पाहायला मिळते. अडचणीत सापडलाय संघ. आता एम एस साऊंड तुम्हाला किती वेळा चाय पाहिजे मला सांगा. कधीपासून बिचारे तबेला चाय करतायत. एकदाशी आणून द्या बाबा. तबेल्यावरतीच घेऊन जा डायरेक्ट, म्हणजे कामच तमाम. डॉट बॉलची समाप्ती अगदी आपण पाहतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे रोशनच्या षटकातला. येस, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुल लेनचा बॉल होता. यॉर्क लाईन हाताळण्याचा प्रयत्न केला पण बॅट्समन पूर्णपणे बीट झालेला आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल रोशन. गुड लेंथ वरचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 2 पूर्ण. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये भूषणने केली. 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवले. एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 7 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. चला कुंदे संघ एकत्र येऊ नका. भूषण दादा प्लीज. येस, थँक्यू. बघा ते देखील जबाबदारी घेतात. लगेच आपल्या खेळाडूंना सांगतात की जागेवर जा. त्याचं कारण त्यांना देखील वेळेचं महत्व माहिती आहे. उद्या देखील आपण पाहिलं तर दादा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. हा एक गटातील मॅचेस. आझाद 11 केरने विरुद्ध पहिला सामना राजमुद्रा करवई मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निहाल माज 11 गोरसई ब आणि त्यांच्या अगेन्स्ट अहमद सालाब जीवदानी बामण डोंगरी मध्ये लढत असेल. त्यानंतर रजा 11 चेंज द गेम वडवली बी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय बजरंग भावाळे ब आणि त्यानंतर भूमी 11 श्री गजानन डेव्हलपर मांडा आणि त्यांच्या विरोधामध्ये मिनेश 11 कारिवली संघाला आपण पाहणार आहोत. म्हणजे आणि एक्स्ट्रा पोल मधून पहिली मॅच ठीक 5:30 वाजता दहिवली विरुद्ध पंकज यांचा इंदगाव संघ आपल्याला पाहायला मिळेल. अपील मोठी उचलून धरली अंपायरने. 6व्या विकेटचं पतन. क्रिकेटचा सामना सुरू आहे की फुटबॉलचा आता प्रश्न पडलाय, कारण स्कोरबोर्ड वरती 7-6 ही दयनीय अवस्था बडवल बी प्लस संघाची. दोन पूर्णांक एका षटकाचा खेळ संपलाय. फक्त 7 धावा 6 विकेट इथे गमावल्यात. बॉलर तयार. विनोदचा बॉल ऑन साइडला वळवला गेलाय. फटका चांगला डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत. पहिल्या ऍक्शन मध्ये बॉल उचलतील, फेकतील, तत्पूर्वी सिंगल मिळेल. धावसंख्या 8 रन्स ऑफ बोर्ड. येणाऱ्या पुढील 4 बॉल मध्ये एखादा मोठा फटका जर नाही आला तर फार कठीण होऊन जाईल सामना जिंकणं बडवल बी प्लसला. आणि मी तरी म्हणेन सध्या तरी या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती विराजमान आहे टीम भूमी 11 कुंदे. दूर ठेवलाय अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वॅलेट डिलिव्हरी. अगदी जी वाईड लाईनची गाईडलाईन आहे ती पकडून गोलंदाजी केली जाते. विनोदला पहा, बॉलिंग ऍक्शन फार सुंदर आहे. सरळ रेषेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या अवघ्या 8. धावफलकावरती मोठ्या रनअपनं विनोद तयार. ओ द विकेटनं बॉलर्स बॅक केला. फटका चांगल्या ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर 2 फिल्डर येतात. थोडं फंबल झाले जरूर पण फायदा तिथे बॅट्समनला घेऊन दिला नाही त्याचा. लगेच स्वतःला कंट्रोल मध्ये आणलं, नियंत्रणात आणलं आणि त्यानंतर
योग्य फेकी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 9 वर 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. स्टील 2 टू गो. 9 रन संबोध 9 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल विनोदचा. विकी या संघाचा फ्रंट लाईन बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे डीप मध्ये. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावांचा अवधी आहे. रनआउटची संधी अंपायर कडे पाहिलं जात आहे. सावंत सर आता विचार करतात. नॉट आउट. क्विक डिसिजन. ड्राईव्ह केला होता. ऍक्शन रिप्ले बघा. वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला होता कव्हर रिजनला. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉलला कलेक्ट केलं. फेकलंय. कानटोपी वगैरे घालूनच खेळाडू देखील. म्हणजे थंडी बघा किती आहे. आणि इथे पोहोचले. गुड डिसिजन. शेवटचा बॉल विनोद फार एंड वरून 11 धावा धावपटलावर. ड्राईव्ह केला. बॉलर्स बॅक फटका चांगला. डीप मध्ये फिल्डर 12 धावा झालेल्या. 13व्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे फलंदाज बाद. शेवटच्या बॉल वरती धाव मिळाली फक्त 1 आणि 12 धावा धावफलकावरती आणि 13 धावांचं एक मापक लक्ष उभं केलंय भडवल B+ या संघानं. ते भूमी 11 कुंदे समोर. आणि काय घडेल का बिघडेल असं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतोय बदलापूर समालोचन समितीचे विद्यमान सदस्य आमचे तुषारजी शिंदे सरांना. इट्स ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर सर. चला ओपनिंग पेअर मैदानावरती पाठवा विनंती आहे. आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावायचे भडवल बी टीम. चला आपण देखील क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि भूमी 11 कुंदे संघ आपण देखील आपली ओपनिंग पेअर त्वरित मैदानावरती पाठवायची आहे. तेरा धाव्यांचं माफक लक्ष आहे परंतु गोलंदाजी खूप चांगली आहे भडवळ B+ संघाची देखील. आणि 13 धावा देखील इथून डिपेंड होऊ शकतात का. क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ नसते असं आपण अनेक वेळा ऐकलं असेल परंतु कुठलीही धावसंख्या ती देखील डिपेंड केली जाऊ शकते हे देखील महत्त्वाचं आहे. 13 धाव्यांचं लक्ष आहे. 13 इज द टार्गेट. आणि ओपनिंग पेअर आता मैदानावरती पोहोचली जाते भूमी 11 कुंदे संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती अनुराग दाखल झाले. त्यांनी आजच्या रात्रीमध्ये आपल्या गोलंदाजीने मात्र सगळ्यांना प्रभावित केलंय. तेच अनुराग गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि ज्यांनी मात्र दर्जेदार फलंदाजी आजच्या रात्रीमध्ये केली आहे ते संकेत मात्र भूमी 11 कुंदे संघासाठी मैदानावरती स्ट्राईक एंड वरती दाखल झालेत.
अप्रतिम बॉल आहे, ही खासियत राहिली अनुराग यांची. अप्रतिम गोलंदाजी केली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये, या गोलंदाजाने प्रभावित केलंय. अप्रतिम गोलंदाजी. 17 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे. पहिला बॉल डॉट आलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि स्टंपच्या दिशेने हा बॉल टाकला होता. कमालीचा बॉल आहे, अप्रतिम. समोर दिशेने खेळत मिडॉन रिजन मध्ये, इथे देखील धाव मिळणार नाही. आणखी एक बॉल डॉट. लाजवाब गोलंदाजी आहे, ही खासियत राहिली अनुराग यांची. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. 16 बॉल 13 धावेंची आवश्यकता आहे. संकेत फलंदाजीसाठी तयार जरूर आहेत, परंतु अनुराग अप्रतिम गोलंदाजी करतायत. फुलर लेनचा बॉल यावेळेस मात्र खूप फाईन खेळले. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावतायत. 2 धावेंचा प्रयत्न होता आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. हा देखील बॉल चांगला होता. इथे मात्र 2 धावा अर्जित होत आहेत. 2 धावेंच्या सहाय्याने मात्र इथे मार्क ऑफ होत आहेत फलंदाज संकेत. अनुराग गोलंदाजी ट्रॅकवरती. अप्रतिम सुरुवात आपल्या संघाला करून दिली अनुराग यांनी देखील. 15 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे. फुलर लेनचा बॉल तिथे मात्र मिसफील्ड झाली आहे. फॉलो थ्रू मध्ये जरूर प्रयत्न केले, परंतु कठीण असतं बॉलला तिथे रोखणं. 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष मात्र करायला लावलाय भूमी 11 कुंदे संघाला. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. 3 धावा धावफलकावरती आहेत. बातचीत जरूर केली आहे संकेत यांनी तेजस यांच्या सोबत. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 बॉल मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. 2 बॉल अद्यापही शिल्लक या षटकामधील आणि रिस्पेक्ट दिलाय गोलंदाज अनुराग यांना संकेत यांनी. पुढचा बॉल इथे मात्र विकेट किपर कडून चूक झाली आहे. बॉल खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. 3 धावा या ठिकाणी पूर्ण होतील बाईकच्या माध्यमातून. चला चेक देखील करायचे, बाउंड्री चेक करायची. अंपायर रिव्ह्यू फॉर बाउंड्री चेक. तीन धावा प्राप्त होतील. बॉलला रोखण्यामध्ये सफलता मिळाली क्षेत्ररक्षकाला. फुदरलेनचा बॉल होता. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. काऊ फेजला तिथे 1 धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम बोथ बॅटर. चांगलं क्रिकेट पाहायला मिळाले. 7 धावा धावफलकावरती. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 13 धावेंची आवश्यकता आहे. 7 धावा इथे बनल्या गेल्यात. 12 बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे भूमी 11 कुंदे संघाला. चला सामना स्पीडअप करा विनंती आहे. बडवळ बी टीम. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे भूमी 11 कुंदे संघाला. चला सामना थोडा स्पीडअप करायचं विनंती आहे. अतिरिक्त वेळ घेऊ नका.
फुलरलेनचा बॉल पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज लेग बिफोर विकेट. अकरा बॉल मध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे. 11 बॉल अजूनही शिल्लक, 6 धाव्यांची आवश्यकता. नवीन फलंदाज अविनाश मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती 7 धावा धावपलकावरती, 6 अजूनही बनवायच्यात. 11 मध्ये 6 धाव्यांची गरज आहे. यावेळेस चांगला फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला खेळता क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, बॉलला रोखतील तोपर्यंत 1 धाव प्राप्त होईल. आणि सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम कुंदे टीम, त्यांना माहिती आहे की लक्ष मोठं नाहीये, कॅल्क्युलेटेड रिस्क त्यांनी घेतली आहे. 10 बॉल मध्ये 5 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि सुपर ओव्हर खेळून इथे मात्र कुंदे संघ पोहोचलाय. पहिल्या सामन्यामध्ये खरं तर असं वाटलं की धावा चेस होणार नाहीत, परंतु गोलंदाजाने खूप सारे वाईट टाकले आणि आज मात्र कुंदे संघ नशीब घेऊन या मैदानावरती उतरला होता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल यावेळेस देखील पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावताय. 2 धावांचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील. आणि लगातार 5 वर्ष मात्र या स्पर्धेमध्ये कुंदे संघाने सहभाग नोंदवलाय आणि आज मात्र आनंद साजरा करण्याची संधी त्यांना मिळेल का हे देखील पाहायचे. 9 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता आहे. अजून देखील लाईन क्रॉस होणं बाकी आहे. क्लीन बोल्ड, आणखी एक विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज भूषणदादा रोहने आता मैदानावरती दाखल होते. 10 धावा धावपलकावरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 बॉल मध्ये 3 धाव्यांची आवश्यकता आहे आणि भूषणदादा रोहने मैदानावरती दाखल होत आहेत. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे. आठ बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. आणखीन एक कमालीचा बॉल आहे, अप्रतिम बॉल. कौतुक केलं पाहिजे गोलंदाज उमेश यांचं, दर्जेदार गोलंदाजी ते देखील करतायत. अनुराग याने देखील चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस देखील चांगला बॉल उमेश यांच्या माध्यमातून. अप्रतिम बॉल आहे, तो क्रशर यॉर्कर हा देखील होता. अप्रतिम बॉल. 7 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता आहे. बडवळ संघ अजून देखील मैदानावरती संघर्ष करतोय. जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही तोपर्यंत कुठलाही संघ जिंकत नाही. शेवटची धाव येत नाही किंवा शेवटची विकेट येत नाही तोपर्यंत कोणताही संघ जिंकत नाही. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉलला खेळलेत आणि हा बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. भूषण रोहने फिनिशर्स ऑफ स्टाईल हा सामना फिनिश केलाय भूषण रोहने यांनी. आणि भूमी 11 कुंदे संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये जाऊन दाखल होतोय आणि 12व्या खेळाडूच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस भूषणदादा रोहने यांच्यासाठी असणार आहे.